सर्वांना नमस्कार. आपल्याला माहीत आहे की आपण पुणे जिल्ह्यामध्ये मे महिन्यामध्ये स्वयंसेवकाच्या मार्फत आपण समर कॅम्प राबवला होता. त्यामध्ये आपण स्वयंसेवकाच्या मार्फत विद्यार्थ्यांची इयत्ता 2री ते 5वीच्या विद्यार्थ्यांची पूर्वचाचणी घेतली होती. तर आता आपल्याला त्याच विद्यार्थ्यांची अंतिम चाचणी घ्यायची आहे. तर ते आपण कशा पद्धतीने आपण लिंकमध्ये माहिती भरायची ते बघूया. आपल्याकडे अशा प्रकारची असेसमेंट डेटा कलेक्शन लिंक दिलेली आहे, कोबो टूलबॉक्स. जी पहिली लिंक आहे त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर आपल्याकडे अशा प्रकारचे एक पेज ओपन होईल. आता या पेजमध्ये आपल्याला तालुक्याचं नाव निवडायचं आहे. आपण कोणत्या तालुक्यामध्ये समर कॅम्प घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपल्या शाळेचं नाव, डायस कोड, माहिती भरणाऱ्या व्यक्तीचे नाव. आता जो स्वयंसेवक आहे तर त्या स्वयंसेवकाचं नाव आपल्याला याच्यामध्ये लिहायचं आहे. त्याचा संपर्क क्रमांक, त्यानंतर स्वयंसेवकाचं नाव, इथे परत आपलंच नाव टाकायचं आहे. स्वयंसेवक माहिती भरत असतील तर स्वयंसेवकाचं नाव टाकायचं आणि जर शिक्षक माहिती भरत असतील तर माहिती भरणाऱ्या व्यक्तीच्या नावामध्ये शिक्षकाचं नाव येईल. ओके. आता चाचणीचा प्रकार. आता आपण अंतिम चाचणी भरत आहोत. पूर्व चाचणी आपण मे मध्ये घेतलेली आहे. तर आता सध्या आपण अंतिम चाचणी भरत आहोत. चाचणीचा दिनांक, आपण अंतिम चाचणी कधी घेतलेली आहे ते आपल्याला यामध्ये टाकायचं आहे. आता आपण कोणत्या इयत्तेची माहिती भरत आहात, तर आपण जसं म्हटलं की इयत्ता 2री ते 5वीच्या विद्यार्थ्याची माहिती भरायची आपल्याला. तर यामध्ये आपल्याला ते इयत्ता 2री ते 5वीची आपल्याला याच्यामध्ये सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर आता इयत्ता 2रीची माहिती आहे. आता एकूण 2रीचे विद्यार्थी किती आहेत? 10 विद्यार्थी आहेत. त्यापैकी किती विद्यार्थ्यांची चाचणी झालेली आहे ते आपल्याला त्याच्यामध्ये लिहायचं आहे. समजा 8 विद्यार्थ्यांची चाचणी झाली आहे. तर आता भाषा चाचणीमध्ये आपले जे स्तर आहेत त्या स्तरामध्ये किती विद्यार्थी आहेत? जसं प्रारंभिकमध्ये किती विद्यार्थी आहेत, अक्षरमध्ये आणि गोष्ट, 8 विद्यार्थ्यांचं आपल्याला याच्यामध्ये आपले जे 8 विद्यार्थी आहेत ते लिहायचे. त्याच पद्धतीने आपल्याला गणित चाचणीमध्ये पण हे करायचं आहे. प्रारंभिक 1 अंकी, त्यानंतर 2 अंकी, वजाबाकी करणारे आणि भागाकार करणारे. तर अशा पद्धतीने आपल्याला सर्व 2री, 3री, 4थी आणि 5वी सर्व वर्गाची भाषा आणि गणिताची चाचणी भरायची आहे. आणि त्यानंतर एक कन्सेंट फॉर्म येईल आपल्याकडे. सदर डेटा मी माझ्या संमतीने भरलेला आहे व आपल्याला तो या कार्यक्रमासाठी वापरण्यासाठी परवानगी देत आहे. तर ओकेवर क्लिक करायचं आहे आणि खाली सबमिट या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर अशा पद्धतीने आपण समर कॅम्पचा अंतिम चाचणीचा डेटा भरू शकतो. धन्यवाद.